होत असेल आणि पोलीस बघायची भूमिका घेत असतील तर याच्या एवढा निंदनीय प्रकार सभापती महोदय या महाराष्ट्रात कधी होऊ नये अशी तुमची माझी अपेक्षा सभापती महोदय असणार आहे। 10 जून 2026 रोजी वेरूळ जे पवित्र ठिकाण आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन क्षेत्र आहे, वेरूळ अजिंठा येथे लेण्या असल्यामुळं जागतिक पर्यटक येतात। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असल्यामुळं घृष्णेश्वरला मोठ्या संख्येने भाविक येतात। अशा गजबजलेल्या गावामध्ये सभापती महोदय सुरेश बोरसे नावाचे जिल्हा परिषद शाळेमध्ये त्याच गावात शिक्षक म्हणून काम करत होते आणि ते स्वतः त्या गावचे रहिवासी होते। मंत्री महोदय आपण गृहमंत्री आहेत आणि संवेदनशील शिक्षण राज्यमंत्री सुद्धा आहेत याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून योगायोग सुद्धा असा आलाय की तुमच्याकडेच एक रथ आहे, म्हणजे आपल्या शिक्षकाला जो ज्ञानदानाचं काम करतोय त्या गावामध्ये त्याची ख्याती आहे, अनेकांना मदत करणं। शिक्षकी तर व्यवसाय तो करतच होता, परंतु सगळ्यांना मदत करणारा असा शिक्षक अशी एक ख्याती त्यांची गावामध्ये होती सभापती महोदय। आणि 10 जूनला रात्री मंत्री महोदय त्यांच्या मुलीला पुढील उच्च अभ्यासक्रमासाठी नंबर लागलेला होता आणि त्या मुलीचं सामान भरण्याचं काम आणि त्या मुलीला उद्या तिकडे शिक्षणासाठी पाठवायचंय याची सर्व कुटुंब तयारी करत होतं आणि मग 12-12:30 वाजले। सभापती महोदय लेकरांनी हट्ट केला की बाबा आम्हाला आईस्क्रीम खायची इच्छा आहे, कारण तेव्हा उन्हाळा होता, तेव्हा काही पाऊस पडलेला नव्हता आणि म्हणून सुरेश बोरसे सर आमचे आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर गेले आणि आईस्क्रीम घेऊन परत येत होते तेव्हा चौकामध्ये हे 8-10 लोक आणि एक गाडी त्यांना त्या ठिकाणी दिसली। आता स्वतः शिक्षक असल्यामुळं आणि सामाजिक भान असल्यामुळं हे आपल्या गावात काय चाललंय, काय गडबड आहे, म्हणून हे सुरेश बोरसे सर गाडीवरून उतरून टू व्हीलरवरून त्यांना विचारायला गेले की बाबा काय करताय, काय पाहिजे तुम्हाला। तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की आम्ही पोलीस आहोत। मग एकतर ते पोलीस असतील तर एकतर पोलीस गाडीमध्ये ते आलेले नव्हते, ते दुसऱ्या साध्या गाडीमध्ये आले होते आणि पोलीस असते तर त्यांच्यावर गणवेश पण नव्हता आणि मग गणवेश नसताना पोलीस गाडी नसताना साहजिकच संशयानं सभापती महोदय क्रमपात्र आहे आणि म्हणून बोरसे सरांना संशय आला की हे काय ते खोटं बोलताय। म्हणजे त्यांनी काय विचारलं फक्त मंत्री महोदय किंवा तुमचं आय कार्ड दाखवा। हा शिक्षकच करू शकतो ना, जो समाजाचा शिल्पकार मामी त्याला म्हटलेला आहे तोच हे करू शकतो सावधपणाने। आणि मग काय चूक झाली सभापती महोदय, त्यांनी विचारलं ठीक आहे तुम्ही पोलीस आहात, तुम्ही तपासासाठी आलात तर तुम्ही दाखवा तुमचं आय कार्ड। एवढं विचारल्याबरोबर त्याच्यासोबत जे लोक आले होते हे कुठले होते पोलीस, हे या ठिकाणी जे सोबत आलेले होते ते एकनाथ नागरगोजे पोलीस उपनिरीक्षक वैजापूर शेजारी तालुका आहे। ही घटना घडली खुलताबाद तालुक्यात, वेरूळ खुलताबाद तालुक्यात येतं आणि शेजारी वैजापूर तालुका आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला, तिथून ते तपासासाठी आले होते। आपला नियम कायदा असा आहे की दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात तपास करण्यासाठी जायचं असेल तर तिथल्या पोलीस स्टेशनला जाऊन नोंद करावी लागते। मग त्यांनी येऊन नोंद केली होती का, नोंद केली नव्हती, परवानगी घेतली नाही आणि हे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि ठाणे अंमलदार वाल्मिक बनगे हे दोघे जण 5-6 लोकांना घेऊन, जे 5-6 लोक वाळू माफिया होते त्यांना घेऊन एका आरोपीच्या शोधात तिथं आलेले होते। एकतर साध्या वेशात आले, काहीच कारण नव्हतं, संध्याकाळी येताना पोलीस गाडी घेऊन यायला पाहिजे होते ते पण आले नाहीत, खुलताबाद पोलीस स्टेशनला नोंद करायला पाहिजे होती की आम्ही तपासाला आलोय तुमच्याकडं, ती पण केली नाही आणि केवळ सुरेश बोरसे सरांनी तुमचं आय कार्ड दाखवा एवढं म्हटल्याबरोबर सभापती महोदय त्यांच्यासोबत जे 8-10 लोक होते जे वाळू माफिया होते त्यांनी त्यांना मारहाण सुरू केली। ही मारहाण सुरू झाल्यानंतर हे बघण्यात वास्तविक पाहता हे पोलीस उपनिरीक्षकाचं काम काय होतं सभापती महोदय, पोलिसाचं ती मारहाण थांबवणे, मारायचा संबंधच नव्हता, त्यांनी फक्त आय कार्ड विचारलं होतं पण त्यांचं पित्त खवळलं, अपमान झाला आमचा, तू कोण उपचारणार आम्हाला,
म्हणून मारहाण सुरू केली सभापती महोदय. एवढं बेदम मारलं आणि शेजारी त्यांनी जी गाडी आणली होती त्या गाडीत कोंबलं पुन्हा नेऊन गाडीमध्ये नेऊन मारहाण केली सभापती महोदय. आणि ही आवाज ऐकून शेजारी घर आहे त्यांचं 100 मीटरवरती किंवा बाबा कसे आले नाहीत काहीतरी आवाज येतोय म्हणून घरातून बायको लेकर पळत आली. मोठ्या मुली होत्या त्याच्या, ही सगळे पळत आले आणि त्यांनी बघितलं आपल्या वडिलांना मारतायत, हे जिवे मारतील. मग शेवटी प्रतिकार करत होते पण ते नुसते पोलीस आणि तो PI बघायची भूमिका घेत होते. ते मारणं चालू होतं पण शेवटी यांनी वडवून काढलं अक्षरशः मंत्री महोदय. त्या दोन्ही लेकरांनी त्यांच्या मुलीनी त्याच्या वडिलाला बायकोनी वडवून काढलं त्या गाडीतून आणि वाटली त्यांचा प्राण वाचवायचे प्रयत्न केले. जेव्हा ते खाली पडले तेव्हा त्यांना विनंती केली PIला त्यांच्या मंडळीने की बाबा आता गाडी नाही, तुम्ही दवाखान्यात तर घेऊन चला माझ्या नवऱ्याला. सभापती महोदय ते सुद्धा माणुसकी या PIने दाखविल नाही. किमान दवाखान्यात घेऊन जाऊ ते उद्या आपल्यावर प्रकरण येईल बाबा म्हणून ते सुद्धा केलं नाही सभापती महोदय. शेवटी दुसऱ्या शेजाऱ्याला उठवलं, गाडी आणली आणि त्यांना तिथून दवाखान्यात घेऊन गेले. उशीर झालेला होता, दवाखान्यात पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला सुरेश बोरसे सरांचा. हे सगळं उघड्या डोळ्यांनी, ह्याचे सगळे पुरावे, हे सगळे व्हिडिओ, असं नाही की हे सगळं काही व्हिडिओ, सगळे व्हिडिओ आहेत ते बघतायत PI, ते पोलीस बघतायत. नुसती बघायची भूमिका घेतली आणि हा सुरेश बोरसे सरांचा मृत्यू झाला सभापती महोदय त्यांच्यामध्ये. आता ही घटना घडल्यानंतर वास्तविक पाहता त्यांना सेवेतून बडतप केलं पाहिजे होतं. आरोपी अटक केले. जेव्हा अख्खा गाव रस्त्यावरती आला, आंदोलन केलं, सगळ्यांनी रस्ता रोको केलं, हायवे होता सभापती महोदय, सगळे ट्रॅफिक जाम झाली, उच्च अधिकाऱ्यांनी यावं लागलं आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा ह्या दोघांवर दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाला. आणि गुन्हा जाता गुन्हा आणि कलम हे लावायचं काम कोणाचं आहे? पोलिसांचं. आता पोलिसच तिथे जर आरोपी झाले तर काय कलम लावणार? काय कलम लावले तुम्ही तरी बघा. साधे कलम लावले आणि 10 तासाची आत तर बेल झाली सभापती महोदय, त्यांची सुटका झाली. आता ते बाहेर फिरतात. मग आता ह्या तुमच्या उत्तराकडं अख्ख्या महाराष्ट्राचं, विशेषतः करून शिक्षण क्षेत्राचं, की ज्या माझ्या गुरुजीचा काही त्या ठिकाणी गुन्हा नव्हता, काही चूक नव्हती, एक सामाजिक भावनेपोटी आपल्या गावात काय गडबड चालली हे विचारण्याचा एक माणुसकी या नात्यानं त्यांनी हा प्रयत्न केला. म्हणून त्याला जर त्या ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा मिळत असेल तर सभापती महोदय, आणि ती सुद्धा पोलिसांच्या समोर, नुसतं पोलीसच नाही तर पोलीस अधिकाऱ्याच्या समोर, अशा पद्धतीनं जर माणुसकीचा खून होता असेल सभापती महोदय, याच्या एवढं दुर्दैव कुठलं सभापती महोदय मला या ठिकाणी सांगता येत नाही. आणि म्हणून या माध्यमातून मी मंत्री महोदयाला माझी विनंती राहील की अशी हिंमत पुन्हा कोणा पोलीस अधिकाऱ्यांनी करू नये. आपण निलंबन केलंय, निलंबन करून प्रश्न सुटेल का नाही, ते पुन्हा रिइन्स्टेट होतात, पुन्हा त्या जागेवर येतात, पुन्हा ती वर्दी घालून पुन्हा दुसरा गुन्हा करायला तयारच आहेत. मग ह्याच्यातून न्याय बोरसे सरांनी मिळणार आहे का सभापती महोदय? एकतर घरचा करता माणूस गेला, आज तिथं मुलगा नाही, आज त्या दोन्ही मुली त्या ठिकाणी त्यांच्या घरी आहेत. आज करता माणूस गेल्यावर एका कुटुंबाची परिस्थिती काय होते सभापती महोदय, आपण सगळं दुःख शेरलंय. आता आम्ही ऐकत होतो, आमच्या ऐकताना आम्हाला शहारे आले तुमचं सगळं ते पहिल्यापासूनचा जीवनक्रम बघून सभापती महोदय. हे आले की जे जीवन आपण सगळ्याच्या वाट्याला कधी कधी येत असतं, आणि आता काय वाटायला येणार त्यांच्या बोरसे सरांच्या. म्हणून या निमित्तानं मंत्री महोदय, ते दोन्ही अधिकारी, ते नागरगोजे उपनिरीक्षक आणि दुसरे जे बगले आहेत ते हवालदार, त्यांना तुम्ही सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणी या निमित्तानं माझी आहे. ते आपण करणार का? आणि जे बाकी आरोपी पडले त्यांच्यावर मक्कोका सारखा त्या ठिकाणी गुन्हा आपण लावणार का? आणि सुरेश बोरसे सरांच्या कुटुंबाला त्यांचा काही दोष नसताना खऱ्या अर्थानं देश सेवेसाठी त्यांचा मृत्यू झालाय, तेव्हा त्यांना आपण आर्थिक मदत देणार का? असे माझे मुद्देसूद आणि कंसात स्पेसिफिक प्रश्न आहेत. 3 प्रश्न आहे, बोला मंत्री महोदय.